सर काय सांगाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आला होता? आलो होतो ना. काय म्हणजे काय झालं सर चर्चा? काय असंच भेटायला आलो होतो, इथे आलो होतो तर म्हटलं चला मुख्यमंत्र्यांशी भेटून घेऊया. नशिबाने 2 वर्षानंतर ते मला भेटले, चांगला चहा बी पाजला. काय चर्चा झाली? आता चर्चा काय झाली, बाहेर दोघांनी येऊन इथे नसते का चर्चा केली? सर पण मुख्यमंत्री जे कोण होतील तुमचा पाठिंबा असेल, कसं बघताय? विरोधी पक्षात आहे मॅडम. पण पाठिंबा असेल का? पण मी विरोधी पक्षात आहे मॅडम. विरोधी पक्षाचा जरी असला तरी तुम्ही आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलात, तर तुमचं नेमकं म्हणणं काय देण्यासाठी असतं का? तुमचं नेमकं काय म्हणणं असेल? माझं म्हणणं जे विरोधी पक्षाचं आणि शरद पवार साहेबांचं म्हणणं असेल ते माझं म्हणणं असेल. कारण विरोधी पक्ष नसणार अशा संदर्भातलं वक्तव्य जे आहे ते केलं होतं. विरोधी पक्ष नसणार म्हणजे मी विरोधी बाकावरच बसणार. ही वैयक्तिक भेट होती का? असं मला वाटतंय. मला काय वाटतं ते मला माहिती. ज्येष्ठ नेते आणि म्हणजे महाविकास आघाडीच्या पराभवानंतर तुम्ही भेटायला आलेला म्हणून. सर महाविकास आघाडी भेटायला होता तुम्ही, गणपतीनंतर आज पुन्हा एकदा भेट घेतलेली आहे. गणपती म्हणजे आम्ही 6-6 महिन्यानंतर भेटतो, कारण का भेट मिळतच नाही. याच कामासाठी भेटायला आलोच नव्हतो. आता ते मुख्यमंत्री म्हणजे काय ते फक्त नाही, पण हे मग लांबच का चालले? आता भेटले 8 दिवस होतील. प्रश्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारा, मी थोडी त्यांच्या पक्षाचा. पण मग जर महाविकास आघाडीचं सरकार आली असती तर घाई केली असती ना. मग कोणी सरकारने सरकार बनवायचं नाही ना. कशाला उगाच आम्ही आलो असतो तर कशाला उगाच सुखाचे पेढे खायचे? आम्हाला कडुलिंब दिले तुम्ही खायला, आता ते सगळं भेट झाली एकनाथ शिंदेसोबत तुमची? आज भेट झाली एकनाथ शिंदेसोबत भेट झाली का? काय कसा मूड दिसतोय? काय कारण अचानकपणे ते गावी निघून चाललेत? आज बैठक होणार होती ती त्यांना विचारलं का अचानकपणाने गावी चाललं? तुम्हाला जरा थकवा आलाय, खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चाललं. आज थोडी गर्दी कमी होती, झाली आपली 2-3 मिनिटाची भेट. पण कारण काय असं तर्कवितर्क लावले जात आहेत की क्लिअर करू शकता का? तर्क हा राजकारणात राहिलाच पाहिजे. संशय हा राजकारणात राहिलाच पाहिजे, तरच तुमचं महत्त्व वाटेल ना. आज तुम्ही तर्कवितर्क केलं तर महाराष्ट्रात चर्चा सगळंच तुम्हाला मी उघडपणाने सांगितलं तर महाराष्ट्रात चर्चा काय होणार? काहीच होणार नाही. आपण नेहमी दिवस केला होता की अजित पवार हे निधी देत नाहीत, निधी अडकवून ठेवलेला गेले 2.5 वर्ष, तर मुख्यमंत्री बाजूला राहतात, तर तुम्ही साथ घालायला आलो कसं गेल्या पण तेव्हा त्यांनी मला मदत केली नाही ना. उघडपणाने सांगतो, मला एकनाथ शिंदेने नाही मदत केली. जी अपेक्षा मला शिंदे साहेबांकडनं होती ती पूर्ण झाली नाही माझी. मला कोणीही मदत केली नाही. मी एकटा लढून 1 लाखाने जिंकून मला सगळ्या बाजूनी माझी कोंडी केली. तरी लोकांचं प्रेम होतं, मी केलेल्या कामावरती लोकांचा विश्वास होता आणि म्हणून 1 लाख मतांनी निवडून आलो. पण मग आरोप करताय तुम्हीच की ईव्हीएम मुळे झालं ना. मी जिंकलेलो आहे तरी आरोप करतो. मी तुम्हाला उदाहरण देतो. जा पाटणला आणि जा उत्तर कराडमध्ये. बाळासाहेब पाटलांना मतं किती पडली आहेत माहिती आहे तुम्हाला? 90,935. पाटणमध्ये सत्यजित पाटणकरांना मतं किती पडली आहेत माहिती आहे तुम्हाला? 90,935. नाशिकमध्ये जा, नाशिकमधल्या 6 उमेदवारांना मतं किती पडली आहेत? 1,38,200, 1,38,513, 1,38,616. खाली मतं असतात ते. मेची मागणी केली सर, सेंटर कॅमेऱ्यात बघा ना सर. त्यांच्याकडे मागणी कशाला करू सर सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की ज्यांना ईव्हीएम वर आक्षेप आहे त्या सगळ्यांनी, जे जिंकलेले आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा द्यावा. मी आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो, मी आज राजीनामा. हिम्मत असेल तर करावं. चला, त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो. जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली, परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की ह्या घ्या आणि जा कोणते अध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांच्यावर राजीनामा, जाहीर राजीनामा पब्लिक समोर देईन. हिम्मत असेल तर बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवा, परत 1 लाख मतांनी जिंकून. आज तुम्ही भेटायला आले होते? नाही, मी आज काय बोलायला घाबरतो की काय? नाही, मला वेळ दिली. हिंदी चॅनल में गर्दीत भेटायचे, मी काम सांगितलं हे बघ रे, काम करून दे. सर आज मनमोकळी चर्चा झाली. सर विरोधी पक्षनेता कोण होणार असा सवाल वारंवार विचारला जातोय. सर विरोधी पक्षनेता कोण होणार असा सवाल वारंवार विचारला जातोय. बाईक चालू आहे तर कसं देणार मी ते सांग मला. कट करून देऊ का? पॉसिबल नाही ना. नाही
तुम्हाला मतदान कसं वाढतं हे सांगतो. 8 वाजता मतदान सुरू होतं, 9ला पहिल्या फेरीचं मतदान बाहेर पडतं, 9 ते 10 मध्ये मतदान होतं, 10 वाजतापर्यंत झालेलं मतदान जाहीर होतं. असं 11, 12, 13, 1, 2, 3, 4, 5 पर्यंतचं मतदान ते जाहीर करून टाकतात. आणि 5 ते 6चं मतदान ते असतं, ते साधारण 7 वाजेस्तोवर त्यांनी जाहीर करावं असं अपेक्षा आहे आणि नेहमी तसं घडत आलेलं आहे. यावेळेस काय झालं, 1 अमुक टक्के मतदान झालं आणि 11:30 वाजता त्या 5च्या मतदानामध्ये 7.83चा इन्क्रीज झाला. किती? 7.83%. म्हणजे 76 लाख मतं वाढली. कशी वाढू शकतं? चालू करू ना. दादा म्हणतात की सर खाली घे ना, तू हात वाटतं त्याचा मुख्यमंत्री होणार आहे. हे लोकशाहीतलं साधं गणित आहे. नाही, पण मग त्यांची इच्छा. तुम्ही म्हणत आहात की ईव्हीएम मध्ये घोळ करण्यात आलाय. तुमच्या मतदारसंघात हा घोळ करण्यात नाही आला का, किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला का यासाठी? माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके सर, मोठा लढा उभारणार आहे विरोधक ईव्हीएम बद्दल. लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लिहिला. ही जर लोकशाही पुढचे 100 वर्ष टिकवायची असेल, या देशाचा रशिया करायचा नसेल, या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल आणि लोकशाही ही संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध नाही, लोकशाही वाचवण्यासाठी ECI विरुद्ध लढा द्यावा. 2019 ते 2024 मध्ये मतं वाढली किती? 5 लाख. किती? 5 लाख. आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती? 46 लाख. किती? म्हणजे 5 वर्षात 5 लाख आणि 4 महिन्यात 46 लाख. 800 पट मतं वाढली. हे कधी शक्य असते का? कोणाची मतं कुठनं आली, कुठे गेली, काही कळलं नाही. डिलीटेड ॲडेड, काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही, काय नाही. इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे. कारण का, इलेक्शन कमिशनमध्ये जेव्हा तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढलात, त्या निवड समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले, तेव्हाच खरं तर यांचा कट लक्षात यायला हवा होता. विरोधी पक्षांना समजायला दिरंगाई झाली. हा कट फार आधीपासून शिजला होता. 2019 ते 2024च्या एकंदर मतदान नोंदणीची प्रक्रिया बघितली आणि हा लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरची प्रक्रिया बघितली तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यात घोटाळा किती मोठा आहे. शेवटच्या ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं. 1 ते 1 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. थांबा, जरा वेळ थांबा ना. पाणी करायला आम्ही मोकळे. अरे मी बोला मी. ज्यांनी विरोध केला ते सगळ्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला. पाडण्याचा प्रयत्न झाला, पाडले. पण सर, पहिल्या फळीतल्या नेत्यांना पाडायचं आणि विरोधी पक्ष नेत्यांसाठी पण संख्या उडवायची नाही, असं आहे की ज्या पद्धतीने सगळं केलंय त्या पद्धतीने इथली लोकशाहीच संपुष्टात आणायची, महाराष्ट्रातली लोकशाही संपून टाकायची, या प्लॅनिंगने हे सगळं झालेलं आहे.